मंत्रालय बंटवारे पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले का भी बयान सामने आया है। पटोले ने तीखा हमला बोलते हुए सरकार की तुलना कौरवों से की है। पटोले ने कहा कि महायुति में मलाईदार जिलों और मलाईदार विभागों के लिए आपसी लड़ाई चरम पर है। यही नहीं, पटोले ने जनता के मुद्दों को दरकिनार करने का आरोप भी राज्य सरकार पर लगाया है। यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे। कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली। विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत। जनतेच्या प्रश्नाचं घेणं देणं नाही असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास जो लोकशाही विरोधी आहे तो निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार करते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झाले, त्यांची आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं, त्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा हे जे आम्ही वारंवार सांगतो आणि विधानसभेतही त्या दिवशी आम्ही बोललो की मार्कंडवाडीमध्ये सरकारच्याच माध्यमातून तिथल्या जनतेच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर मॉकपोलिंग केलं पाहिजे, दम असेल तर या सरकारला। कारण की हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलं नाही आहे। निवडणूक आयोग आणि केंद्रातल्या यांच्या आकामुळे हे सरकार गडबडीनं आलेलं आहे, जनतेची मतं चोरलेली आहे। हे अनेकदा आम्ही बोललेलं आहे आणि ते आता स्पष्ट होते आहे।